तुझा रस्ता तिकडे आणि माझा रस्ता इकडे झालाय. सख्खे भाऊ होत आपण दोघे, पण तरीही असे वाटणी केल्यासारखे राहतोय. याचा त्रास होतोय. भीम, मोठं झाल्यानंतर ना भावांमध्ये वाटणे तर होतेच होते, पण हे समजून जा की पण आपण वेगळे होण्याचं कारण वाटणी नव्हती दादा. भीम, तसं तर तू खूप समजूतदार आहेस, पण तरी सुद्धा माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेव्हा त्रास होतो ना, मग त्या त्रासाचं कारण कोणतं बी असो, पण ते कारण आपल्या मनाला नक्की विचार. ज्याच्याकडनं तुला सगळ्यात कमीत कमी त्रास झाला होता, आणि आता या त्रासाचं कारण स्वतःला पण सांग की भाऊ जेव्हा मोठे होतात ना, तर त्यांच्यामध्ये वाटणी होतेच होते. जा. तुम्ही? मी तुम्हाला नको म्हणलं होतं ना. तुम्ही का बरं केलं काम शोधायला? तुमची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही आराम करा, घरी चला. लक्ष्मी, अगं कधीपर्यंत मी या घरात बसून राहणार? दलियाम्माच्या घरचं भाडं पण द्यायचं आहे ना. वय मग मी आहे ना, मी लवकरच काहीतरी काम शोधीन की. तुम्ही फक्त आराम करा, लवकर बरं व्हा. आणि वय उद्यापासून तुम्ही काम शोधा, ह्या नाही जाणार. मला जायला लागेल लक्ष्मी. आणि जर नशिबात मरणच लिहिलं असेल तर कोण थांबवणार त्याला? आणि कधी कधी हा विचार करतो की माझ्या तब्येतीमुळे तू इतकी त्रासलेली असते, यापेक्षा चांगलं तर मी मरून जाऊ. बस. काय काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतो आहे लक्ष्मी. जर म्या नाही राहिलो तर तुला फक्त स्वतःसाठी कष्ट करावे लागतील. कमीत कमी माझ्यासाठी काळजी तर नाही राहणार तू. झालं तुमचं? चला घरी. रामजीच्या विरोधात आम्ही समजे साक्ष द्यायला तयार आहोत. अरे वा, अंगठ्याचे ठसे द्या या कागदावर, आणि कोणाला कोणती साक्ष द्यायचे ते कागदावर लिहिलेलं आहे. वय साहेब, लावा. मालक, आता फक्त काही पैसे मिळालं असतं आम्हा समद्यांना तर खुशी खुशी चाळीत परतून जाऊ. तसं बी या कामाला धरून आमच्यात आणि तुमच्यात पैशाचा हिशेब झाला नव्हता, पण थोडंफार का जर काही दिलं तर तेवढं तर आमचं काम होईल. आणि मग चांगले संबंध पण बनतील. मग पुढे कोणत्या केस मध्ये साक्ष लागली तर येऊ आम्ही समजे. खरी खोटी
जशी सांगाल तशी सगळी साक्ष देऊ आम्ही. हे घे. ठीक आहे, जा. प्रणाम मालक. नमस्कार प्रणाम. मालक. ठीक आहे मालक, येतो. नमस्कार वकील साहेब. रामजी, वाईट प्रकारे फसलायस. यावेळी पळू शकणार नाहीस. शिक्षा देऊनच शांत बसेन. मीरा, या येळेला मी लय अडकलो आहे. आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडतंय ते संपवायचा माझ्याकडे एक उपाय आहे. काय काय उपाय आहे? आपण आताच्या आता इथून कुठेतरी निघून जाऊया. हे बघ मीरा, तू माझी जबाबदारी आहेस. मग तुला पण दुसऱ्याच्या भरोश्यावर सोडून मी नाही जाऊ शकत. जर भीमाबाई जिथे असती तर ती पण हेच बोलली असती. हे बघ मीरा, मला तुला नेहमी माझ्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे. म्हणून तर सांगतोय, तू माझ्या संगत चल. आज रातच्यालाच हे घर सोडून आपण निघून जाऊया. निघून जायचं? पण दादा, आपलं घर, आपलं कुटुंब सोडून कसं काय जाणार? कुठं जायचं? कुठं कुठं ते माहित नाही, पण जायला तर लागलच. तेव्हाच तर समजा नीट होईल, चांगलं होईल. आणि मग हे पूर दत्तक घ्यायची लढाई जिजाबाई आणि माझ्या मंदी आहे. तिने विनाकारण पुऱ्या कुटुंबाला दोषी ठरवलं आहे. जर का या घरात मॅच नाही राहिलो तर जिजाबाई केस कोणा संगत लढल? जर मॅच नाही राहिलो तर आनंद, लक्ष्मी पुन्हा घरात परत येतील. काय माहित, बाळा, सुनबाई या घरात राहायला पण येतील. जर म्या गेल्यानं समद कुटुंब एकत्र येणार असेल तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल, तुला होईल. हे बघ मीरा, जोपर्यंत जिता आहे तुझी काळजी घे. एका भावाचं आपल्या बहिणीला वचन आहे. मीरा, माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे. मैं सामान बांधते. थांब मीरा. सामान बांधायच्या आधी हे काम करावं लागेल. जिजाबाईने एक जी चिठ्ठी पाठवली होती ती म्या तर फाडली होती,
पण मला पुरा विश्वास आहे ती चिठ्ठी भीमनी जोडली असेल. त्या चिठ्ठीवर जिजाबाईचा पत्ता होता. त्या पत्त्यावर मला उत्तर पाठवायचं आहे. मला असं वाटतंय की ती चिठ्ठी भीमच्या डायरीमध्ये असेल. त्या डायरीमधून ती चिठ्ठी आणून मला दे. तोपर्यंत म्या जिजाबाईला चिठ्ठी लिहितो, शेवटची चिठ्ठी. मग जिजाबाईला हा रामजी सकपाळ पुन्हा कधी बी बघायला नाही मिळणार. मीरा, काळजी करू नकोस, समज व्यवस्थित होईल. जा. कसं समजावू बाबांना की त्यांनी जिजाबाईंची अट मान्य करावी, तेव्हाच त्या इथे येऊ शकतील. एक काम करतो, जिजाबाईजींना एक चिठ्ठी पाठवतो ह्याच पत्त्यावर, आणि चिठ्ठीमध्ये लिहितो की तुम्ही इथे या, मग बोलूयात आपण. काय सांगता येईल, कदाचित समजेल त्यांना. हेच योग्य असेल. आईंनी जो पत्ता दिलाय तिथेच चिठ्ठी पाठवाल काय? हो रमा, त्याच पत्त्यावर पाठवेन. तू सांग, तुझा दिवस कसा गेला? काम मध्येच सोडून यावं लागलं ना? मग अर्ध्या कामाचे अर्धेच पैसे मिळाले असतील. उद्यापर्यंत तू तुझं काम पूर्ण नाही केलंस तर या कामाचे तर पैसे तुला मी देणारच नाही. आणि पुढच्या 1 महिन्यापर्यंत तुम्ही तिघींनी माझ्यासाठी फुकटात मजुरी करायची. बोल, अट मान्य आहे? हा, तुमची अट मान्य आहे. मी लिहून हस्ताक्षर करून देते. वय, पण ते मालक चांगले होते. ते म्हणाले की उद्या जेव्हा काम करायला येशील तेव्हा हिशोब करून पैसे देऊन टाकीन. आणि अर्ध्या दिवसाचे नाही, पूर्ण दिवसाचे पैसे देऊन टाकीन. पण मी बोलले का नाही, मी अर्ध्याच दिवसाचे पैसे घेईन. अगदी बरोबर बोललीस तू. आपल्या कामापेक्षा जास्त पैसे घेतल्याने माणूस कामचोर बनतो, त्याची प्रगती थांबते. बरोबर केलंस तू. भीमराव, ए भीमराव, चला बघूया. हो. मीरा, ती चिठ्ठी घेऊन ये. जा जा.
तू तू पिऊन आलायस बाळा दादा? वय आलोय पिऊन म्या, कारण तुला काहीतरी विचारू शकेन. काय? लहानपणापासनं आतापर्यंत मी तुझी साथ खूपदा दिली आहे. अरे खूपदा कशाला, जास्त वेळा तर मी तुझीच साथ दिली आहे. पण तू माझी साथ किती दिली आहेस सांग. आणि मोजून सांग, कारण आज हा तुझा बाळा दादा तुझ्याकडे हिशोब मागतोय. सांग. तुम्ही लय नशीबमंदी आहात. तुम्ही आत चला. दोन भावांच्या मध्ये तू नाहीच बोलशील तर बरं होईल. अन म्या पिऊन आहे, नशेत नाही म्या, समद लक्षात आहे मला. हा भीम जेव्हा जन्माला आला, म्या लाडू वाटले होते. काय आनंद, तुला तर समजा आठवत असेल ना की तू पण विसरलास. मावशी, मला भाऊ झालाय. इथं साताऱ्यात जास्त तर लढाईत मी तुला साथ दिली आहे. अरे साताऱ्याचं सोड, इथं मुंबईत जेव्हा तुम्हा समध्यांना चाळीतनं बाहेर काढलं गेलं, तेव्हा बी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे बघ. काय आहे ह्याच्यात? काही महत्वाचे कागद आहेत, कदाचित तुला कामी येतील. ते जेव्हा तू क्रिकेटची पैज लावली होती तेव्हा बी. आणि तुला आठवतं जेव्हा दीपकचं अपहरण झालं, तेव्हा तू त्या प्रचंड देवच्या माणसांशी लढत होतास. तेव्हा कोण आलं होतं तुला वाचवायला? म्या. ते पंचायतवाले तुला झाडाला बांधून मारणार होते, तेव्हा त्या इंग्रज अधिकाऱ्याला कोण घेऊन आलं होतं? हा तुझा बाळा दादा. हे लोक कुठून आली? या समध्यांना मी घेऊन आलो. असं नाही माहित, मी कित्येकदा मी तुला साथ दिले भीम. आणि तू माझी साथ केव्हा दिलीस? सांग, केव्हा दिलीस तू मला साथ? दादा, बाहेर दोघही भाऊ आपसात भांडत बसलेत. बरोबर बोलतोयस दादा. मी कधीच तुझी साथ देऊ शकलो नाही. पण का भीम, का नाही देऊ शकलास तू माझी साथ? जसं मी तुझ्यावर प्रेम करतो, तू नाही करत माझ्यावर प्रेम. प्रत्येक वेळेला फक्त मला चुकीचं ठरवत असतोस. समध्यांसमोर फक्त हेच दाखवत असतोस की तुझा हा बाळा दादा बिंडोक आहे ना? बरोबर बोलतोयस तू दादा. मला माफ कर.